नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा. जेणेकरून कोणताही उमेदवार शिक्षक भरतीपासून वंचित राहणार नाही. तो अद्ययावत माहितीपासून त्या ठिकाणी आपलं योग्य ते मार्गदर्शन जे आहे ते फॉलो करेल आणि कोणताही उमेदवार भरतीपासून जे आहे ते दूर राहणार नाही. यासाठी जास्तीत जास्त भावी शिक्षकांपर्यंत आपलं हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. कारण हा व्हिडिओ इतका महत्त्वाचा आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. 1,70,000 उमेदवारांनी आपल्या परीक्षाच्या निकालाच्या नंतर जे आहे ते स्वप्रमाणित अर्ज केलेला आहे. आता या सगळ्या उमेदवारांना पुन्हा एकदा आपले जाहिराती जेव्हा प्रसिद्ध होतील तेव्हा प्राधान्यक्रम देणं काळाची गरज आहे. जो उमेदवार प्राधान्यक्रम देईल तोच उमेदवार भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यामध्ये पात्र होईल. आता कोणता उमेदवार प्राधान्यक्रम देऊ शकतो? तुम्हाला 1 मार्क 0 मार्क असलं तरीही तुम्ही तो प्राधान्यक्रम नोंदवू शकता. इथे काही मार्काची मर्यादा आहे का? नाही. मग तुम्हाला ते प्राधान्यक्रम कशी येतील? आता शिक्षण आयुक्त कार्यालयातील जी काही मुदतवाढ दिलेली होती जाहिरातीची ती कालपर्यंत संपलेली आहे. आता नेमका जागा किती, कोणत्या गटाला किती जागा, कोणत्या माध्यमाचे किती जागा, 1 ते 5ला किती जागा, 6 ते 8ला किती, सोशल मीडिया माध्यमाची किती जागा, त्याच्यामध्ये सायन्स मॅथचे किती जागा, सोबतच त्याच्यामध्ये उर्दू माध्यम, इंग्लिश माध्यम, मराठी माध्यम, हिंदी माध्यम, तेलुगू माध्यम, बेंगॉली माध्यम, कन्नड माध्यम याच्या किती जागा, खेळाडूंच्या किती जागा, समांतर आरक्षणाच्या किती जागा, सगळी जी काही आकडेवारी आहे, इत्थंभूत आकडेवारी खूप लवकर जी आहे ती प्रसिद्ध होईल आणि आपण जी आहे ते लवकरच ती आकडेवारी तुम्हाला सांगणार आहोत. या आकडेवारीसोबतच पात्र उमेदवार किती, त्या स्तरनिहाय, विभागनिहाय, विवरणनिहाय किती उमेदवार पात्र आहेत आणि त्याची स्पर्धा काय असणार आहे, किती मेरिट्स असणार आहे, या सगळ्या गोष्टीचा प्राथमिक अंदाज जो आहे तो आपल्याकडे आकडेवारी आल्याच्या नंतर जे आहे ते आपण सांगणार आहोत. मग आता हा व्हिडिओ का महत्त्वाचा आहे? आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, की मग सर जागा किती अपलोड झाल्या? तर जागा मित्रांनो साधारणतः 22,000च्या आसपास प्राथमिक जेव्हा मला माहिती मिळाली होती एक 5 दिवसापूर्वी, तेव्हा साधारणतः 21,000 जागा अपलोड झालेल्या होत्या. त्यानंतर काल बऱ्याच जागा 11-12च्या त्या ठिकाणी जे आहे ते कमी करण्यात आल्या आणि त्यानंतरचे काही जागा वाढलेल्या अशा मिळून जे आहेत त्या ठिकाणी साधारणतः 22,000 पेक्षा अधिक जो आकडा आहे तो त्या ठिकाणी एकूण जागेचं असणार आहे. आता या जागा कधी आणि कोणाला म्हणजे पात्र कोण आहे या जागेला? जो उमेदवार स्वप्रमाणित अर्ज भरेल, जो उमेदवार आपले प्राधान्यक्रम नोंदवेल तोच पात्र आहे. मग ह्या प्राधान्यक्रमाला पात्र होण्यासाठी एकतर लागलेला उमेदवार बाद होणार आहे. नवीन नियमावलीनुसार ही भरती प्रक्रिया पूर्णपणे वेगळी आहे. आत्तापर्यंत झालेल्या भरतीपेक्षा ही भरती प्रक्रिया पूर्ण वेगळी आहे. त्यामध्ये मर्यादित प्राधान्यक्रम तुमच्यासाठी प्रचंड जोखमीचे असणार आहेत, निर्णायक ठरणार आहेत. तुमच्या आयुष्य जी काही शेवटची संधी असेल त्यांना हुलकावणी घालणारे हे प्राधान्यक्रम आहेत. त्यामुळे या ठिकाणी योग्य मार्गदर्शन, योग्य सल्ला, योग्य अभ्यास, योग्य अनुभव घेऊन प्राधान्यक्रम द्याल तरच तिथे तुम्ही टिकाल. याही पूर्वी तुम्हाला प्राधान्यक्रम येण्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता ती असली पाहिजे. मग तुमची पात्रता आहे का? जेणेकरून तुम्हाला जे आहे प्राधान्यक्रम आहेत ते येऊ शकतात. तुमची प्रवर्गनिहाय, सवर्गनिहाय, इयत्तानिहाय, विषयनिहाय जे उपलब्ध प्राधान्यक्रम आहेत, ज्या जागा आहेत तुमच्या शैक्षणिक पात्रता व्यावसायिक अर्हतेनुसार जे आहे ते येणार आहेत. तर ती पात्रता नेमकं तुमची आहे का नाही ते बघून घ्या. त्याच्यामध्ये काही शैक्षणिक पात्रता जी आहे ते शिक्षक भरतीच्या नियमावलीमध्ये घालून दिलेली आहे. त्याला तुम्ही पात्र होताय का? खरंच तुम्हाला ते प्राधान्यक्रम येणार आहेत का? या भरतीमध्ये जरी तुम्हाला किती मार्क पडले आणि त्या गोष्टीला तुम्ही जर पात्र नसाल तर प्राधान्यक्रम नोंद करण्याच्या अगोदरच तुम्ही भरतीतून बाद होणार का? असा धोका जो आहे तो प्रत्येकांना त्या ठिकाणी नक्कीच अटळ असणार आहे. मग चला प्राधान्यक्रम येण्याच्या संदर्भामध्ये जी पात्रता लागते ते आपण सांगूया. सुरुवातीला 1 ते 5 या वर्गासाठीची पात्रता जी आहे ते आपण त्या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. 1 ते 5ला पात्र होण्यासाठी त्या ठिकाणी डी-एड, डी-टी-एड, टी-ई-टी पेपर 1
असा तुम्हाला पात्र व्हावा लागतो किंवा CTT पेपर 1 त्या ठिकाणी पात्र व्हावं लागते. आणि तुम्हाला किमान त्या ठिकाणी 12वीला जे आहे त्या ठिकाणी 12वीला खुल्या गटासाठी 45% आणि राखीव गटासाठी जे आहे ते 40% असावेच लागतात, तरच तुम्हाला प्राधान्यक्रम येतील. नाहीतर येणार नाहीत. ते तुम्ही पडताळून पहा. आत्ताच 1 ते 5ला तुम्ही पात्र आहात, तर तुमचे पर्सेंटेज हे आहेत का? तुमचं माध्यम जे आहे ते 10वीच्या शालांत परीक्षावरून असणार आहे. जे माध्यम 10वीचं असेल त्या माध्यमानुसारच जे आहे ते तुमचे सगळे प्राधान्यक्रम त्या माध्यमाचे येतील. हे जर नसेल तर तुम्हाला प्राधान्यक्रम येणार नाहीत. मित्रांनो, तुम्ही आत्ताच स्पर्धेतून बाद झालात असं गृहीत धरा. 6वी ते 8वीसाठी आता या ठिकाणी 6वी ते 8वीला सेकंड पेपर पास पाहिजे TETचा किंवा CTTचा. मग तुम्ही सोशल सायन्सला असाल तर तुम्हाला 12वीला खुल्या गटासाठी असाल तर 45%, राखीव गटासाठी असाल तर 40% मर्यादा आहेच. तेवढी पर्सेंटेज पाहिजे तरच तुम्ही पात्र आहात. सायन्स मॅथला पात्र असाल तर TET CTT सायन्स मॅथमधनं, सोशल सायन्सला पात्र असाल तर सोशल सायन्समधनं तुम्ही TET पात्र असलं पाहिजे. त्याच्यामध्ये आरक्षित असाल तुम्ही आणि पूर्ण अनारक्षित जागा मिळवायची असतील तर तुम्हाला खुल्या गटातून TET पात्र होणं अपेक्षित आहे का? बंधनकारक आहेत का? तर आता नाही. तो नियम जो आहे तो लागू नाही. तुम्ही थेट जे आहे ते जाऊ शकता. कारण राज्य शासनाने सुद्धा अशा पद्धतीचा एक कॅबिनेट निर्णय घेऊन जो निर्णय घेतलेला होता तो रद्द केलेला आहे. खुल्या गटामध्ये जाण्यासाठी ती पात्रता धारण करण्याचा निर्णय जो होता तो रद्द केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने शिक्षक भरतीमध्ये सुद्धा तसा निर्णय दिलेला आहे. त्यामुळं 55-60चा निर्णय इथे लागू आहे का? तर बिलकुल नाही मित्रांनो. आता 9वी-10वीसाठी तुमची पात्रता जी आहे ती काय असणार आहे? तुम्हाला पदवीला त्या ठिकाणी 50% लागतात. पदवीला खुला असो किंवा राखीव गट असो तिथे तुम्हाला 50%च पाहिजेत. 50% पेक्षा एकही जर मार्क कमी असला, पॉईंट कमी असला तर तुम्ही कोणीही त्या ठिकाणी पात्र नाही मित्रांनो. हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि गव्हर्नमेंटच्या बाबतीत जी काही आस्थापना आहेत त्याबद्दल मी बोलतो आहे तुम्हाला. अनुदानित, विनाअनुदानित, गव्हर्नमेंटच्या सगळ्या. खाजगी आस्थापना नाही, लोकल बॉडीबद्दल बोलत नाही आहे मी. आणि 11वी-12वीला जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या जागेनुसार प्राधान्यक्रम येतील. मात्र तुम्हाला त्या ठिकाणी पदव्युत्तर पदवीमध्ये खुल्या आणि आरक्षित, खुल्या गटाला 50%च आणि आरक्षित गटाला सुद्धा 50%च पाहिजेत. तरच तुम्ही त्या 11वी-12वीच्या जागेला पात्र असणार आहेत अथवा नाही मित्रांनो. सोबतच तुम्ही खाजगीच्या जर जागेला पात्र होत असाल 11वी-12वीला किंवा 9वी-10वीला तर तुम्हाला याची आवश्यकता आहे का? जी अट टाकून दिली आहे तर त्याची खाजगीला नाही आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही आरक्षणाचा लाभसुद्धा घेता येणार नाही जर गव्हर्नमेंटची असतील, खाजगी नसतील, लोकल बॉडी नसतील तर. अर्थात एकंदरीत काय तर तुम्ही खाजगीला तुमची वयोमर्यादा नाही आहे. खाजगी असतील 11वी-12वीच्या तर वयोमर्यादेची अट नाही आहे. पर्सेंटेजची सेकंड जो काही ग्रेड असते त्याच्यामध्ये पास होणं अपेक्षित आहे, बंधनकारक आहे. आता सोबतच तुम्ही म्हणजे द्वितीय श्रेणी ज्याला म्हणू आपण. आता अजून एक मुद्दा सांगायचा होता. आणि तुम्ही जर 28 मार्च 2026च्या नंतर तुम्हाला जर 2पेक्षा अधिक मुलं असतील तर तुम्ही या शिक्षक भरतीपासून बाद होणार आहात. 28 मार्च 2006च्या अधिनियमानुसार, शासनाच्या धोरणानुसार जर 2पेक्षा जास्त अपत्य असतील तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये बाद. जर तुम्हाला दुसरा बाळ जो आहे तो ट्विन्स असेल तर तुम्ही बाद होणार का? तर बाद होणार नाही मित्रांनो. अजून एक गोष्ट आहे, अनेकांना प्रश्न पडतात, सर सोशल सायन्सला मी पात्र आहे, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र या विषयाचे आम्हाला प्राधान्यक्रम यायचे असतील तर पदवीला कोणता मुख्य विषय असावा? इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र. तर तुमचे पदवीला इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र ही जरी विषय असतील तरी तुम्ही इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र या जागेसाठी, या विषयाच्या प्राधान्यक्रमासाठी जे आहे ते तुम्ही पात्र असणार आहात मित्रांनो. आणि सोबतच अर्थशास्त्रसुद्धा जर मुख्य विषय असेल तुमचा तर तुम्ही इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र या पदाच्या विषयाच्या प्राधान्यक्रमाला तुम्ही पात्र असणार. आणि 11-12चा जर तो विषय असेल
तर तिथे रिकमेंडेड असते पदवीचे, डबल ग्रॅज्युएटची जागा असते, सिंगल ग्रॅज्युएटची जागा असते, त्याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन PG व्हावं लागतं, तर तुम्ही त्या जागेला पात्र असता. 3 आहे शैक्षणिक माहिती, तुमची शैक्षणिक पात्रता, उपलब्ध असणाऱ्या जागा, तुम्ही कोणत्या गटाला पात्र असाल या अनुषंगाने ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. याच्यामध्ये तुम्ही पडताळून पहा तुमचं स्वप्रमाणित अर्ज, तुमची शैक्षणिक पात्रता, कोणत्या वर्गाला पात्र आहात तुम्ही, कोणत्या वर्गाला तुम्ही अपात्र आहात, ह्या सगळ्या गोष्टी बघूनच तुमचं माध्यम जरी चेक केलात तुम्ही, तर तुम्हाला खरंच प्राधान्यक्रम येतील का, येणार नाहीत. आणि हे सगळं असेल तुमचं, हे सगळं असून तुम्ही मागासवर्गीय असाल तर तुमचे मर्यादित प्राधान्यक्रम आहेत, तर तुम्हाला फक्त 100च प्राधान्यक्रम आहेत आणि खाजगीचे 50 प्राधान्यक्रम आहेत. तर तुम्ही 11 ते 12 आणि 1 ते 12वीपर्यंत जर पात्र असाल तर याच्यामध्ये कसे प्राधान्यक्रम द्यावेत हा जोखीम आहे. पूर्णपणे योगायोगावर पूर्णपणे भरती प्रक्रियेमध्ये निवड होईल अशा पद्धतीचं हे एक लकी ड्रॉसारखं योगायोगाची निवड प्रक्रिया आहे. त्यामुळे तुमचे प्राधान्यक्रम खूप निर्णायक आहेत. त्यामुळं हे प्राधान्यक्रम कसे द्यावेत या अनुषंगाने आपण समुपदेशन कोर्स जो आहे, काउन्सिलिंग बॅच, महा टीचर प्ले स्टोअरवर एक ॲप आहे, त्यावर समुपदेशन बॅच सुरू केलेली आहे. तिथे तुमची शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक अर्हता सोबतच या सगळ्या जी काही बारकाव्या आहेत, त्या त्रुट्या, या सगळ्या कागदपत्राच्या बाबतीत असणाऱ्या अडचणी सविस्तर तिथे मार्गदर्शन केलं जातं. त्या मार्गदर्शनामध्ये तुमच्या सविस्तर अडचणी सोडवल्या जातात. या मार्गदर्शनामध्ये, या बॅचमध्ये तुमच्या वैयक्तिक असणाऱ्या अडचणी, तुमचं वैयक्तिक जे काही स्वप्रमाणित अर्ज आहे, सेल्फ सर्टिफाय कॉपी, त्यानुसार तुम्हाला उपलब्ध असलेल्या जागा, यानुसार तुम्हाला काउन्सिलिंग केली जाते. कसे प्राधान्यक्रम द्यावेत, कसे नोंदवावेत, म्हणजे तुम्ही जी काही निवड आहे त्या निवडीच्या जवळ जाणार, अगदी 100% तुमची निवड होईल अशा पद्धतीनं. मग आता या भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला मार्क्स किती आहेत हे महत्त्वाचं नाही, तुम्ही प्राधान्यक्रम कसे नोंदवता हे अतिशय महत्त्वाचं. आता इतक्या मोठ्या जागा येऊन, 20-22 हजार जागा येऊन तुम्ही केवळ 100 जागेला जर पात्र असणार आहात तर एक मोठी शोकांतिका आहे. मात्र तेही 100 प्राधान्यक्रम कसे नोंदवावेत यासाठी अभ्यासू आणि एक मार्गदर्शकाची नितांत गरज आहे. त्यामुळं या शिक्षक भरतीमध्ये प्रचंड मोठा अनुभव असला. पवित्र पोर्टल जेव्हा आले तेव्हापासून आपण भरती प्रक्रियेत मार्गदर्शन करतो. आपल्या मार्गदर्शनाखाली साधारणतः राज्यामध्ये 45,000 पेक्षा अधिक शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर बिनधास्त काउन्सिलिंग बॅच जॉईन करा. काउन्सिलिंग बॅच जॉईन करण्यासाठी या ॲपची लिंक जी आहे या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये पिन केलेली असेल, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. आणि नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून कुठलाही उमेदवार जो आहे तो या शिक्षक भरतीपासून वंचित राहणार नाही. प्रत्येकांना न्याय मिळेल आणि 1,70,000 उमेदवार जे आहेत त्या सगळ्यांना याच्यामध्ये संधी उपलब्ध होईल. यासाठी योग्य दिशेनं जाणारं मार्गदर्शन जे आहे ते केवळ आणि केवळ संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनल सोबतच महा टीचर या प्ले स्टोअरच्या ॲप, या महा टीचर या टीमकडेच मिळेल. त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ लिंक शेअर करा, लाईक्स करा. जास्तीत जास्त मुलांना यापासून फायदा होईल यासाठी जास्तीत जास्त लोकांना रिकमेंडेड करा. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.